वीर बघ, माझ्या जाळ्यात कुठला तरी मोठा मासा अडकलाय. वाह चुलबुल, तू तर कमालच केलीस. वाव, खेच त्याला. अरे टिंबकटू, तू इथे? तू इथे काय करतोयस रे? हा इथे परत काहीतरी गडबड करायला आला आहे. नाही नाही नाही, मी तर पाण्यामध्ये गोल्डन फिश शोधायला आलो होतो. हा. अच्छा, हा घे तुझा गोल्डन फिश. चुलबुल, मी तुला नाही सोडणार. अरे अरे वाचवा! अरे कोणीतरी वाचवा! अरे वाचवा! मला वाचवा! या मधमाशा मला चावतायत! कोणीतरी वाचवा! बॉस! अरे कोण आहेस तू? मी टिंबकटू आहे बॉस. तू ही काय अवस्था करून घेतलीस? बॉस, माझी ही हालत ना वीरने केली आहे. त्याने माझ्यावर ना मधमाशा सोडल्या. काय वीरची एवढी हिम्मत? तुझी ही अवस्था करून टाकली? नाही सोडणार मी त्याला. बॉस, ती बघा मधमाशी. थँक्स बॉस, थँक्स. हाच तर आहे, हाच तर तो जीव आहे ज्याचा मी शोध घेत होतो. मी प्राणी, पक्षी आणि कीटक यांच्या जीवनकोशावर संशोधन करतोय. ज्या माशीमुळे वीरने तुला हैराण केलाय ना, आता तीच मधमाशी वीरचा आणि संपूर्ण फुरसतगंजचा विनाश करेल. बघ. बॉस, यू आर सुपर जीनियस. अरे ही माशी तर जायंट बग झाली. हा, वेगवेगळ्या 5 कीटकांच्या जीवनकोशापासून तयार झालाय हा जायंट बग. आता बघ हा जायंट बग काय करेल ते. आता फुरसतगंज सुद्धा संपणार आणि वीर सुद्धा. वीर, तो बघ, एवढा मोठा बग. हो, हा तर सगळ्यांना संपून टाकेल. अरे वीर काहीतरी कर, हा तर सगळं उद्ध्वस्त करतोय.
फिनिश. बघितलं, वीरचा खेळ संपला आणि इमलीला सुद्धा त्या जायंट बगने पळवून नेला. आता वीरचा खेळ संपला बॉस. वीर वीर हा आजोबा मी ठीक आहे, पण तो जायंट बग कुठे गेला? तो आपल्या इमलीला स्वतः सोबत घेऊन गेलाय. काय? मग तर इमलीच्या जीवाला धोका आहे. तो जायंट बग कुठे गेला? जिंटू, जिंटू, येस वीर. जिंटू, माहिती कर की तो जायंट बग इमलीला घेऊन कुठे गेलाय ते. मी कुठे आहे? अरे सॉरी जिंटू. जिंटू आजोबा, आता मला इमलीला वाचवावं लागेल. मी जातो आहे. इमली, इमली उठ, इमली. तू सगळ्यांना नष्ट होण्यापासून वाचवलंयस. पण तो जायंट बग कुठे आहे? हा बघ इमली, आता याच्यापासून काही धोका नाहीये. आता तो आपल्या खऱ्या वेशात आला आहे. आता याला मोकळं केलं पाहिजे. वीर, पाहिलंस, या 5 जीवांपासून तो जायंट बग बनला होता. तू 5ही जीवांना वाचवलंयस. माझ्याकडे. आज मी या धडा शिकूनच राहणार. बंटी, अरे काय करतोयस? आता हे घे. अरे हे काय करतोयस? भांडण नको करूस. अरे चिंटू, तू भांडण मिटवायचं सोडून वाढवतो आहेस? नाही नाही, मी या सगळ्यांना टिंबकटू पर्यंत पोहोचवून हे सांगत आहे की या सगळ्याला कारणीभूत टिंबकटू आहे. अरे सोड मला.
चिंटू आज वाचलास नंतर बघतो तुला. वीर या तलावात पिराना मासे आले आहेत. ते बघ तिथे त्या बाजूला. मी या पिरानाला आत्ता पळवतो. मी कुठे आहे? अरे चिंटू अरे बघितलं, सगळे मला बघून पळून गेले. रोबो बॉय सूट ऑन. वीर, पिरानांचं या तलावात राहणं धोकादायक असू शकतं. हा इमली, काही ना काहीतरी उपाय काढलाच पाहिजे. वा, पिराना आणि ती पण इथे. लगेच बॉसला जाऊन सांगतो. बॉस, बॉस, वाचवा, बॉस. बॉस, बॉस, पिराना इकडे आलेत बॉस. पिराना. काय? पिराना आणि या तलावात? हे नाही होऊ शकत. हाय बॉस, पिराना आहेत. त्यांनीच माझी अशी हालत केली आहे बॉस. हा तर खरोखरच पिराना आहे. या पिराण्यांना या तलावात विध्वंस करू देत. वीर नक्कीच लोकांना वाचवण्यासाठी तिकडे जाईल, पण मी त्या खऱ्या पिरानांमध्ये माझ्या रोबोटिक पिरानांना सोडून देईन. आणि जेव्हा वीर त्या माणसांना खऱ्या पिरानांपासून वाचवायला जाईल तेव्हा बॉसची रोबोटिक पिरानाच वीरला कायमच आजाद करील. येस, हा बघा माझा रोबोटिक पिराना. आता बघा माझा रोबोटिक पिराना काय कमाल करतो ते. होय, मी असं ऐकलंय की आपल्या सरोवरात पिरानाज आलेले आहेत. ये, तुला काही दाखवतो. अरे, हा तर आपला तलाव आणि समुद्र आहे ना आजोबा? हे जे ठिकाण पाहतोयस, हेच पिरानांचं राहण्याचं ठिकाण आहे. अच्छा, तर ते पिरानाच इथे का आले आहेत? असं वाटतंय की ते जिथे राहतात तिथे त्यांना धोका निर्माण झाला असेल, तेव्हाच पिराना इथे येऊन राहिले. जर आपण पिरानाजला त्यांच्या एरियात घेऊन जाऊ, जर आपण त्यांची समस्या सोडवली तर? तेच करावं लागेल. वीर, हे ड्रॅगिंग लिक्विड आहे. हे तू समुद्रात टाकून तुला पिरानांना जिथे न्यायचं असेल तिथे कुठेही नेऊ शकतोस. याचा अर्थ असा की या लिक्विडच्या सुगंधाने पिराना याच्या मागे येतील. वा, बस झालं आपलं काम. बॉस, सांभाळून. इकडे त्या खऱ्या पिराना पण असतील आणि त्या तर खूपच खतरनाक असतात बॉस. माहितीये मूर्खा, फक्त या रोबोटिक पिरानाला आज सोडायचंय आपल्याला. तुम्ही तर महान आहात बॉस. शट अप, तो तर मी आहेच. चला आता या तलावावर होईल तो फक्त विध्वंस. ऐका हो ऐका, सर्वांनी सांभाळून आणि सावध राहा. इमली, चुलबुल, तुम्ही इथेच थांबा. मी त्या मुलाला घेऊन येतो. काहीतरी गडबड आहे. हा पिराना त्या पिरानापेक्षा खूप वेगळा वाटतोय. एक्सरे विजन ऑन. एक्सरे विजन ऑन. ओ,
हा तर कोणता तरी रोबोटिक फिश आहे. म्हणजे ही नक्कीच मॅड मॅक्सची चाल आहे. हे वीरला काय झालं आहे? त्याचे डेटा रिॲक्टच करत नाहीयेत. मी टॉकबॅक वर त्याच्याशी बोलतो. हॅलो वीर, वीर तू ठीक आहेस ना? आजोबा, आय एम फाईन. इथे सगळ्या नॉर्मल पिरानास मध्ये एक रोबोटिक पिराना पण आहे. बहुतेक ही मॅडमॅक्सची चाल असेल. येस, ती नक्कीच त्याचीच चाल आहे. मी त्या नॉर्मल पिरानासला त्यांच्या एरियात घेऊन चाललो आहे. नंतर त्या मॅडमॅक्सच्या रोबोटिक पिरानाला बघतो मी. Drilling suit on. Drilling suit on. तू तर ग्रेट आहेस. नाही नाही, महाग्रेट आहेस, महाग्रेट.